हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिमॉर्फिझम काय राहतं ते बघणार आहोत, डायनॅमिक बाइंडिंग काय राहते ते बघणार आहोत आणि मेसेज पासिंग हे काय राहतं ते बघणार आहोत. तर मित्रांनो, इथपर्यंत आजच्या लेक्चर पर्यंत तर मी तुम्हाला सर्व बेसिक कन्सेप्ट सांगितले. पहिल्या लेक्चरमध्ये ऑब्जेक्ट अँड क्लासेस बघितले, दुसऱ्या लेक्चरमध्ये डाटा एन्कॅप्सुलेशन, इनहेरिटन्स आणि ऍब्स्ट्रॅक्शन बघितलं. आजचं हे पाचवं लेक्चर, या सिरीजचं प्लेलिस्ट मधलं पाचवं लेक्चर. तर या लेक्चरमध्ये आपण पॉलिमॉर्फिझम काय राहतं, डायनॅमिक बाइंडिंग काय राहते, मेसेज पासिंग काय राहते हे बघणार आहोत. फक्त मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत मी तुम्हाला एकही प्रोग्राम घेतलेला नाही. इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला प्रोग्राम सहित सर्व सी प्लस प्लस लँग्वेजचे डाटा टाइप्स वगैरे वगैरे, कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स, टोकन्स इथून पुढच्या लेक्चर मध्ये घेत राहणार आहे. आणि तिथून पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला काय प्रोग्राम सुद्धा आपण घेणार आहोत. मित्रांनो, फक्त हे 8 कन्सेप्ट कळूच तर तुम्हाला मला हे व्हिडिओ 2-3 व्हिडिओ बनविलेले आहेत. 8 कन्सेप्ट कळूच तर बाकीचे तर याचे प्रोग्राम्स, ऑब्जेक्ट अँड क्लासेसचे प्रोग्राम्स, इनहेरिटन्स वरचे प्रोग्राम्स आणि पॉलिमॉर्फिझम हे 5वं युनिट आहे आपलं, त्याचे प्रोग्राम्स हे आपण तवाचे तवा घेणार आहोत जेव्हा आपण ते युनिट शिकविताना तेव्हा. फक्त या युनिटमध्ये फक्त बेसिक कन्सेप्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे बघत असताना ही कन्सेप्ट काय आहेत आणि यांना कामून काय म्हटलं जातं आणि यांचा यूज काय काय आहे या ओओपी लँग्वेज मध्ये, या C++ लँग्वेज मध्ये, हे सांगण्याचं तात्पर्य साठी मी हे 8 कन्सेप्ट नुसते बेसिक माहितीसाठी तुम्हाला 8 कन्सेप्ट सांगितले आहेत. त्यातले 3 राहिलेले आहेत, बाकीचे झालेले आहेत. आता हे 3 बघून घेऊया आपण. 3 मध्ये पहिला आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम इज अनदर इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ ओओपी. ओओपीचा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मीन्स ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म. म्हणजे काय? एकापेक्षा जास्त फॉर्म घेणे. म्हणजे काय? आता तुम्ही एक हे बघितलं असेल, लहानपणी तुमच्या एक कार्टून बघितलं असतील तुम्ही, बेन 10 नावाचं कार्टून बघितलं असेल. तो काय करतो बेन 10, तो त्याच्या जे वॉच राहते त्या वॉच पासून ते मल्टिपल फॉर्म्स धारण करू शकतो मित्रांनो. ते मल्टिपल एलियन्सचे फॉर्म्स धारण करू शकतो मित्रांनो. तर तेच मित्रांनो, त्यालाच मेनी फॉर्म्स असं म्हणतात. एक व्यक्ती मल्टिपल फॉर्म्स धारण करणे. आता एक रिअल लाईफचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमची आई, आता एक स्त्री ही कुणाची ना कुणाची आई असू शकते, कुणाची ना कुणाची बहीण असू शकते, कुणाची ना कुणाची मावशी असू शकते. एका स्त्रीचे हे मल्टिपल फॉर्म्स आहेत. ती आई असू शकते, ती बहीण असू शकते, ती कुणाची लेक असू शकते, की ती कुणाची मावशी असू शकते. हे एकाच व्यक्तीचे मल्टिपल फॉर्म्स आहेत, मल्टिपल ॲबिलिटीज आहेत. मग पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म. एकापेक्षा जास्त फॉर्म घेणारी ॲबिलिटी, त्याला पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं मित्रांनो. पॉलिमॉर्फिझमला जर आपण डिवाइड केलं, पहिलं पॉली त्याच्यापासून बाहेर काढलं आणि दुसरं मॉर्फिझम हे बाहेर काढलं, तर पॉली मीन्स मेनी. पॉली म्हणजे काय? फक्त मेनी. आणि मॉर्फ मीन्स फॉर्म. मॉर्फिझम मीन्स फॉर्म. पॉलिमॉर्फिझम, मॉर्फ मीन्स फॉर्म फक्त. तर मित्रांनो, पॉलिटेक्निक तुम्ही जे करत आहात ती पॉलिटेक्निक आहे. मग त्याचा अर्थ काय होतो? पॉली मीन्स मेनी आणि टेक्निक्स, पॉलिटेक्निक म्हणून याला पॉलिटेक्निक असं म्हटलं जातं. मेनी टेक्निक्स तुम्ही शिकत असतात पॉलिटेक्निक मध्ये, म्हणून त्याला पॉलिटेक्निक असं म्हटलं जातं. मग इथं तसंच आहे मित्रांनो. पॉलिमॉर्फिझम म्हणजे पॉली मीन्स मेनी आणि मॉर्फिझम मीन्स फॉर्म, मल्टिपल फॉर्म्स असं सुद्धा म्हणू शकतो. पॉलिमॉर्फिझम हा काय आहे? एक ग्रीक वर्ड आहे. ग्रीक इंग्लिश वर्ड आहे मित्रांनो पॉलिमॉर्फिझम. सिंगल कन्सेप्टने जर सांगायचं गेलं तर, सिंगल एका लाईन मध्ये सांगायचं गेलं तर, मेनी मिनिंग्स, एका वाक्याचे मल्टिपल मिनिंग्स असणं म्हणजे त्यालाच पॉलिमॉर्फिझम. एका ह्याचे मल्टिपल यूज असणं, मल्टिपल ॲबिलिटीज असणं, जे काय असणं ते मल्टिपल असणे, त्याला पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. हे समजलं तुम्हाला. याच्यावरचे प्रोग्राम्स आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. फंक्शन ओव्हरलोडिंग वरचे, ऑपरेटर ओव्हरलोडिंग वरची थिअरी आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. कोण्या? 5व्या युनिटमध्ये. आता फक्त एवढं बघून घ्या की पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. आता मित्रांनो, हा एक क्लास आहे. कोणता? हा शेप्स नावाचा एक क्लास आहे. तर याच्यामध्ये ड्रॉ नावाचं ही फंक्शन आहे. हे काय आहे? फंक्शन. मग एक फंक्शन दुसऱ्या क्लासमध्ये यूज केला जाऊ शकतो केव्हा? जेव्हा ते इनहेरिट केलं तेव्हा. पण मित्रांनो, इथं एकाच फंक्शनचे नाव सेम, सगळ्या फंक्शनचे नाव सेम कसे ठेवलेले आहेत हे ठेवाय जमतं का? त्यालाच मित्रांनो फंक्शन ओव्हरलोडिंग असं म्हटलेलं जातं मित्रांनो.
फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये काय, ह्याचं फंक्शन तुम्ही सारखं ठेवू शकतात, त्यांची नावं सारखे ठेवू शकतात, पण त्यांचे ऍट्रिब्यूट्स, त्यांचे जे काही ऍट्रिब्यूट्स असतील, ऍट्रिब्यूट्स म्हणजे जे या फंक्शन मध्ये तुम्ही भरता, या दोन कर्ली ब्रेसेस मध्ये तुम्ही जे काही लिहिता त्याला ऍट्रिब्यूट्स म्हणलं जातं मित्रांनो. जे काही ते दोन फंक्शन मध्ये तुम्ही लिहिता, मग त्याच्या ऍट्रिब्यूट्स नुसार ते डिफाईन केले जाते, ते वेगवेगळे केले जाते, जरी त्यांचे नाव सेम असले. आता ह्या शेप्स मध्ये ट्रायंगल येते, तुमचा रेक्टँगल येते आणि सर्कल येते. याच्यामध्ये सर्कल जर ड्रॉ करायचं असेल तर त्याचे ऍट्रिब्यूट्स वेगळे असतील. सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला रेडियस लागत असेल, आर लागत असेल, त्याच्यामुळे ह्याला लागणारे ऍट्रिब्यूट्स वेगळे. मग रेक्टँगल ड्रॉ करायला लेंथ लागत असेल, ब्रेथ लागत असेल, त्याची किती लेंथ किती ब्रेथ. ह्याचे पण पुन्हा तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करायला ह्याची हाईट लागत असेल. तर मित्रांनो ही डिफरंट ऍट्रिब्यूट झाली प्रत्येक ह्याची, जे की यांना वेगवेगळं करते. जरी नाव सेम असले, ड्रॉ नाव सेम असलं, ड्रॉ फंक्शनचं नाव जरी सेम असलं, ह्या ड्रॉ फंक्शनचं नाव जरी सेम असलं तरी त्यांचं काम डिफरंट आहे, त्यांची ऍट्रिब्यूट्स डिफरंट असणार आहेत. म्हणून त्याला फंक्शन ओव्हरलोडिंग असं म्हणू शकतात. असंच एक ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा सुद्धा कन्सेप्ट आहे, जे की तवा आपण घेऊया 5व्या युनिटमध्ये. तुम्हाला एवढं कळालं पॉलिमॉर्फिझम टेकिंग मोर दॅन वन फॉर्म्स. पॉली मीन्स मेनी, द ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म्स. एवढंच तुम्ही डेफिनेशन मध्ये लिहिलं तरी चालते. आता डायनॅमिक बाइंडिंग काय राहते ते बघून घ्या. जरी क्लिअर झालं नसेल तर 5वा युनिट त्याच्यावर जी स्पेशल आहे मित्रांनो, 5व्या युनिट मध्ये आपण ते शिकून घेऊया. डायनॅमिक बाइंडिंग म्हणजे काय राहतं मित्रांनो ते समजून घ्या. डायनॅमिक बाइंडिंग मीन्स डिसाइडिंग विच फंक्शन विल रन ऍट एक्झिक्युशन टाइम. म्हणजे रन टाइमला कोणतं फंक्शन रन करणार, कोणतं फंक्शन रन होणार तुमचं रन टाइमला, बरं का. जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करता, रन करता, तेव्हा तुमचं रन टाइमला कोणतं फंक्शन एक्झिक्यूट होणार मीन्स डिसाइडिंग. हे डिसाइड करतो. कोण डिसाइड करतं? डायनॅमिक बाइंडिंग. नॉट बिफोर द प्रोग्राम स्टार्ट. प्रोग्राम सुरू व्हायच्या आधीच तुमचं कोण डिसाइड करतो का कोणता फंक्शन रन होणार आहे? तर नाही. प्रोग्राम एक्झिक्यूट करताना म्हणजे प्रोग्राम रन करताना तुमचं डायनॅमिक बाइंडिंग हे डिसाइड करतं. डायनॅमिक बाइंडिंग डिसाइड करतं की तुमचा कोणता फंक्शन हा रन होणार आहे त्या प्रोग्राम मधला. हे तुम्हाला समजणार नाही पहिल्या ह्याच्यात, तर बरं ही लाईन तुम्हाला समजून जाईल. ही लाईन आणि ही लाईन सेमच आहे, एक समजून घ्या. द लिंकिंग बिटवीन कॉलिंग फंक्शन अँड कॉल्ड फंक्शन इज नोन ॲज डायनॅमिक बाइंडिंग. डायनॅमिक बाइंडिंगचं सिंपल डेफिनेशन म्हणजे कॉलिंग फंक्शन. तुम्हाला माहिती फंक्शन शिकत असताना आपण सी लँग्वेज मध्ये काय बघितलं, फंक्शन कॉलिंग एक असती, फंक्शन कॉलिंग एक असती, फंक्शन डेफिनेशन एक असती आणि फंक्शन कॉल्ड एक राहतोय. म्हणजे फंक्शन कॉल्ड झाला ते, हे तुम्हाला समजलं मित्रांनो. आपल्या सी लँग्वेज मध्ये फंक्शन कॉल्ड एक राहते. तर मित्रांनो हे 3 कन्सेप्ट आपण सी लँग्वेज मध्ये बघितले. तसेच यांच्या मधातली जी कनेक्शन असतं, यांच्या मधातलं फंक्शन कॉल, फंक्शन डेफिनेशन आणि फंक्शन कॉलिंग मधलं, त्यालाच डायनॅमिक बाइंडिंग असं म्हटलं जातं मित्रांनो. यांच्या मधात जे काही कम्युनिकेशन होतं, यांच्या मधात जे काही बाउंड असतात, म्हणजे जे काही कनेक्शन असतं त्यालाच डायनॅमिक बाइंडिंग असं म्हटलं जातं मित्रांनो. त्या कनेक्शनलाच डायनॅमिक बाइंडिंग असं म्हटलं जातं. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. फंक्शन कॉलिंग आणि फंक्शन कॉल मधले जी काही कनेक्शन असतं त्यांनाच डायनॅमिक बाइंडिंग म्हणतात. लिंकिंग जे काही त्यांच्या मधातली लिंकिंग असते त्यालाच डायनॅमिक बाइंडिंग असं म्हटलं जातं. डायनॅमिक बाइंडिंग द प्रोग्राम डझंट नो इन ऍडव्हान्स विच फंक्शन विल कॉल. त्याला प्रोग्रामला आधीच माहिती असतं का कोणता फंक्शन कॉल होणार आहे? तर नाही. नॉट बिफोर द प्रोग्राम स्टार्ट म्हणजे त्याला प्रोग्रामला आधी माहिती नसतो की कोणता फंक्शन आधी कॉल होणार आहे. प्रोग्रामला केव्हा कळतो? जेव्हा ते एक्झिक्यूट झाल्यावर, जेव्हा ते रन झाल्यावर, रन टाइमला त्याला समजतं प्रोग्रामला. हे तुम्हाला समजत आहे. डायनॅमिक बाइंडिंग म्हणजे काय? दोन फंक्शन मधली, एका फंक्शन मधली एक फंक्शन हा आणि एक फंक्शन हा, या दोन फंक्शन मधलं जे कनेक्शन असते त्याला डायनॅमिक बाइंडिंग असं म्हणतात मित्रांनो. रन टाइम बाइंडिंग, डायनॅमिक म्हणजे रन टाइम असते. रन टाइमला तुमचं जे काही कनेक्शन इस्टॅब्लिश करतो फंक्शन मध्ये, जे काही कनेक्शन असतो त्यालाच डायनॅमिक बाइंडिंग असं म्हटलं जातं. द डिसिजन इज मेड ड्युरिंग रन टाइम वेन द प्रोग्राम इज एक्झिक्युटिंग. डिसिजन केव्हा केला जातो त्या फंक्शनच्या, फंक्शन कोणता फंक्शन कॉल होत आहे याचं डिसिजन केव्हा घेतलं जातं? रन टाइमला. जेव्हा एक्झिक्युशन टाइम असतो तेव्हा, जेव्हा प्रोग्राम रन करतो ना तेव्हा, त्यालाच डायनॅमिकली रन टाइम असं सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो. तेव्हा त्याचे डिसिजन्स घेतले जातात. इट इज मेनली यूज इन पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मध्ये यूज होते, व्हर्च्युअल फंक्शन मध्ये यूज होते इन C++. व्हर्च्युअल फंक्शनचा एक कन्सेप्ट बघणार आहोत आपण पुढे चलून.
आता पॉलिमॉर्फिझम मध्ये त्याचा कसा यूज आहे डायनॅमिक बाइंडिंगचा? आता मित्रांनो मला सांगा, पॉलिमॉर्फिझम कडे या जरा. हे पॉलिमॉर्फिझम कडे ह्या फंक्शनला या फंक्शन थ्रू कम्युनिकेट करायचं असेल, या फंक्शन थ्रू कम्युनिकेट करायचं असेल, या आणि या, तर मित्रांनो त्यांच्या मधातली जी काही लिंकिंग आहे, ही जी काही लिंकिंग असेल त्यांच्या मधातली, त्या लिंकिंगलाच डायनॅमिक बाइंडिंग म्हटलं जातं मित्रांनो. त्या फंक्शन मध्ये काय आहे, काय तर जरिया असाय पाहिजे ना कम्युनिकेशनचा त्यांच्या मधात, मग त्यांच्या मधात ही डायनॅमिक बाइंडिंग राहते मित्रांनो. त्याशिवाय कम्युनिकेशन होत नाही मित्रांनो. सपोज मित्रांनो दोन कंट्रीज आहेत, त्यांच्या मधात दोन कंट्रीज आहेत, जरी त्यांचे प्राईम मिनिस्टर जर सोबत बसून जर काही डिफिकल्ट विषयावरती चर्चा करीत असतील, तर त्यासाठी त्यांची लँग्वेज वेगळी, आपली लँग्वेज वेगळी, म्हणून एक मध्ये ट्रान्सलेटर बसविला जातो दोन्हीच्या मध्ये. तसंच डायनॅमिक बाइंडिंग हे एक सपोर्ट आहे, ट्रान्सलेटरच समजा दोन्हीच्या मध्ये, दोन फंक्शनच्या मधला ट्रान्सलेटर असं समजून घ्या, जे की गोष्टी सोप्या करतो. त्याच्या मधात ते उभा आहे म्हणून ते होत आहे, आता तिथं ते ट्रान्सलेटर उभा आहे म्हणून ते गोष्टी समजत आहेत त्या दोघांनाही, दोन्ही प्रेसिडेंटला, दोन्ही कंट्रीच्या प्रेसिडेंटला. तर मित्रांनो इथं बी तसंच आहे सेम, या फंक्शनच्या गोष्टी या फंक्शनला समजत आहेत, कारण डायनॅमिक बाइंडिंग मध्ये आहे. म्हणून डायनॅमिक बाइंडिंग ऍक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन टू फंक्शन्स असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. समजा डायनॅमिक बाइंडिंग फंक्शन कॉल मधील कॉलिंग फंक्शन मध्ये जी काही बाइंडिंग असते, जी काही बॉन्ड असते, त्याला डायनॅमिक बाइंडिंग असं म्हटलं जातं मित्रांनो. आणि नंतरचा कन्सेप्ट आहे तुमचा मेसेज पासिंग. आता मेसेज पासिंग काय आहे ते बघून घेऊया. क्लिअर डेफिनेशन जर सांगायची झाली तर मेसेज पासिंगची, मेसेज पासिंग इज ए वे इन विच ऑब्जेक्ट्स कम्युनिकेट विथ इच अदर इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. मेसेज पासिंग हे काय आहे? एक वे आहे, एक मेथड आहे, त्याच्या थ्रू काय होऊ शकतो, ऑब्जेक्ट्स कम्युनिकेट करू शकतात एक दुसऱ्याला. एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट सोबत कम्युनिकेट करू शकतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. मित्रांनो मेसेज पास करून दोन ऑब्जेक्ट एकमेकाला कम्युनिकेट करू शकतात, हे आपण ऑब्जेक्टच्या थिअरीमध्ये बघितलेलं आहे. मग अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सिस्ट ऑफ मेनी ऑब्जेक्ट, त्याच्यात मेनी ऑब्जेक्ट्स असतात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही पूर्ण ऑब्जेक्ट वरतीच डिपेंड आहे मित्रांनो. याच्यामध्ये खूप सारे ऑब्जेक्ट्स असतात, खूप सारे ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट पण करू शकतो, आणि खूप सारे ऑब्जेक्ट्स आधीपासून डिफाईन्ड सुद्धा राहतात. दीज ऑब्जेक्ट कॅन कम्युनिकेट विथ इच अदर बाय सेंडिंग मेसेज. हे ऑब्जेक्ट एक दुसऱ्या सोबत कम्युनिकेट करू शकतात, त्यालाच मेसेज पासिंग असं म्हटलं जातं मित्रांनो. ए मेसेज पासिंग इज ए रिक्वेस्ट टू परफॉर्म ए पर्टिक्युलर टास्क. मेसेज पासिंग ही एक रिक्वेस्ट आहे टू परफॉर्म ए पर्टिक्युलर टास्क, एक स्पेसिफिक टास्क कंप्लीट करण्यासाठी मेसेज पासिंग केली जाते मित्रांनो. ही एक रिक्वेस्ट केली जाते मेसेजसाठी. ही मेसेज पासिंग का म्हणून केली जाते? दोन ऑब्जेक्ट मध्ये कम्युनिकेशन व्हावं म्हणून, दोन ऑब्जेक्ट कम्युनिकेट करावं म्हणून मेसेज पासिंगचा यूज होतो. व्हेन ए ऑब्जेक्ट रिसीव्ह ए मेसेज इट एक्झिक्यूट द करस्पॉन्डिंग फंक्शन मेथड. म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा मेसेज रिसीव्ह करतो तेव्हा तो ते काय करतो, एक्झिक्यूट करतो करस्पॉन्डिंग फंक्शन ऑर मेथड्स. म्हणजे आता मेसेज, आता तुम्हाला एक्झाम्पल जर द्यायचं झालं, हे पहा आपण असं देऊ शकतो ह्याला. एम्प्लॉई काय आहे, तुमचा ऑब्जेक्ट आहे, डॉट ऑपरेटर वापरलेला इथं. आणि मेसेज काय आहे, सॅलरी काय आहे, तुमचा फंक्शन आहे. त्याच्यामध्ये काय आहे, नेम, कुणाचं, त्या एम्प्लॉईचं नाव. एम्प्लॉईचं जे काही नाव असेल ते राहुल असलं तर एम्प्लॉईचं नाव राहुल इथं मेसेज दोन्ही कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये राहुल येईल. तर मित्रांनो एम्प्लॉई नावाच्या सेक्शन मधून आपल्याला सॅलरी फाइंड आउट करायची, कुणाची, राहुलची, जे काही त्यांना नेम असेल त्याची. सॅलरी फंक्शन थ्रू आपण सॅलरी फाइंड आउट करू शकतो एम्प्लॉई या ऑब्जेक्टची. हे ऑब्जेक्ट आहे एम्प्लॉई, डॉट ऑपरेटर वापरून त्या फंक्शनचं नेम, ऑब्जेक्ट नेम, डॉट ऑपरेटर आणि त्या फंक्शनची नेम, आणि जे काही त्याचे ऍट्रिब्यूट्स असतील म्हणजे त्याचं नाव, त्याला ऍट्रिब्यूट म्हणलं जातं. ते ऍट्रिब्यूट्स तुम्ही तिथे टाकू शकता. हे तुम्हाला समजलं याच्यामध्ये काय काय होत आहे. मग करस्पॉन्डिंग फंक्शन कुठं का म्हणून म्हटलेलं आहे याला, कारण की इथे करस्पॉन्डिंग फंक्शन जे काही फंक्शनची आपण मागणी केलेली आहे, आता इथं आपण सॅलरीची मागणी केलेली, तशीच एज, त्या एम्प्लॉईची एजची मागणी केली असती, त्याच्या एक्सपिरियन्सची मागणी केली असती तर त्याचा एक्सपिरियन्स भेटला असता, त्याचा एज भेटली असती जर आपण ते फंक्शन्सची मागणी केली असती. तर मागणी करणे म्हणजे काय, इथं सॅलरीच्या जागी ते फंक्शन्स यूज करणे, त्या एम्प्लॉईचं नाव लिहिणे. असं हे तुम्हाला आताच नाही समजणार, जेव्हा आपण सर्व हे करता प्रोग्राम्स हे बघता
तेव्हा तुम्हाला समजेल. आता मेसेज पासिंग मध्ये जनरली काय काय राहतं ते बघा. ऑब्जेक्ट नेम राहतं मेसेज पासिंग मध्ये, त्यानंतर फंक्शन नेम राहतं, म्हणजे त्याला मेसेज सुद्धा म्हणू शकता तुम्ही, आणि रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन सुद्धा राहते, त्याला आर्ग्युमेंट सुद्धा म्हणू शकतात. आर्ग्युमेंट्स आणि ऍट्रिब्यूट्स हे दोन्ही सेमच आहे मित्रांनो. आर्ग्युमेंट्स ऑर ऍट्रिब्यूट्स, ऍट्रिब्यूट्स सुद्धा म्हटलं जातं त्याला, आर्ग्युमेंट्स ऑर ऍट्रिब्यूट्स. द रिसिव्हिंग ऑब्जेक्ट प्रोसेस द मेसेज अँड रिटर्न द डिझायर रिटर्न डिझायर रिझल्ट. रिसिव्हिंग ऑब्जेक्ट काय करतो, रिसिव्हिंग ऑब्जेक्ट प्रोसेस द मेसेज, तो मेसेजला प्रोसेस करतो. जो ऑब्जेक्ट कडे हा मेसेज येणार आहे, तो ऑब्जेक्ट काय करतो, हा मेसेज वरती प्रोसेस करतो आणि रिटर्न त्याचं डिझायर आउटपुट, त्याचं डिझायर रिझल्ट रिटर्न करतो. कुणाला, त्या दुसऱ्या ऑब्जेक्टला. दुसरा ऑब्जेक्ट ह्याला कम्युनिकेट करताना हा मेसेज सेंड करतो, ही लाईन, आणि त्यानंतर दुसऱ्या ऑब्जेक्टचा मग हा ऑब्जेक्ट काय करतो, ह्याला रिझल्ट पाठवतो. याचा रिझल्ट काय येईल, राहुल नावाच्या पोराची सॅलरी आपल्याला भेटून जाईल. किती, 1 लाख 2 लाख, जी काही सॅलरी असेल त्या स्टोअर असेल आपल्या डाटाबेसमध्ये, ती सॅलरी आपल्याला भेटून जाईल. तर मित्रांनो, हे तुम्हाला समजेल एक बेसिक स्ट्रक्चर. एक मेसेज पासिंग मध्ये काय राहतं, काही नाही, 2 ऑब्जेक्ट्स कम्युनिकेट करतात एकमेकांसोबत, त्याला मेसेज पासिंग असं म्हणतात. डायनामिक बाइंडिंग काय राहतं ते तुम्हाला समजलं. 2 ऑब्जेक्ट मध्ये जी काही बाउंड राहतं, जी काही कनेक्शन राहते, त्याला लिंकिंग राहते, जी काही, त्याला डायनामिक बाइंडिंग म्हणतात. पॉलिमॉर्फिझम, ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म, त्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. इनहेरिटन्स काय राहतात, इनहेरिटन्स थ्रू आपण रियुजेबिलिटी आपली परफॉर्म होती, डेव्हलपमेंट कॉस्ट, डेव्हलपमेंट टाइम वाचतो आपला. आणि इनहेरिटन्स काय राहतं, द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग न्यू क्लास बाय युझिंग द कन्सेप्ट ऑफ ओल्ड क्लास इज नोन एज इनहेरिटन्स. डाटा एनकॅप्सुलेशन मध्ये काय राहतं, डाटा अँड फंक्शनला एका सिंगल युनिट मध्ये रॅप करतो, त्याला क्लासच्या बाहेर ऍक्सेस होऊ देत नाही. डाटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये हाईड करतो अनवॉन्टेड डिटेल्स युजर पासून, आणि टू शो ओनली इसेन्शियल डिटेल्स. क्लास काय करतो तुमचा, क्लास काय राहतो, ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स राहतो, कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट. आणि तुमचा ऑब्जेक्ट काय राहतो, हे बेसिक रन टाइम एंटिटी राहते, कशाची, क्लासची. क्लासला ऍक्सेस करण्यासाठी आपण ऑब्जेक्ट वापरतो. हे टोटल बेसिक 8 कन्सेप्ट आपले झालेले आहेत, बेसिक 8 कन्सेप्ट ऑफ ओओपी. मित्रांनो, तुम्हाला 4 मार्कासाठी असा सुद्धा क्वेश्चन येतो की राईट एनी 4 बेसिक कन्सेप्ट ऑफ ओओपी. तिथे तुम्ही याच्यापैकी कोणतेही 4 लिहू शकता, किंवा एक्सप्लेन इन 2 बेसिक कन्सेप्ट ऑफ ओओपी 4 मार्काला येतो. त्या टाइमाला तुम्ही ऑब्जेक्ट अँड क्लासेसच एक्सप्लेन करा, कारण की ते जरा इझी आहेत बाकीच्या कम्पॅरेटिव्हली. नाही, बाकीचे सुद्धा इझी आहेत, ते तुम्हाला पुढे चलून जेव्हा आपण त्याचे प्रोग्राम्स बघता, क्लासेस, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझमचे, त्यांचे जेव्हा आपण प्रोग्राम्स बघता, तुम्ही म्हणता किती सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आपली C++, पेक्षा, असं तुम्ही म्हणता. मित्रांनो, खूप इझी आहे, जर तुम्ही केलं तरी इझी आहे मित्रांनो. तर याचा आपला 5वा लेक्चर झालेला आहे. तर या लेक्चरच्या निमित्ताने तुमच्या हे 8 कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आणि मित्रांनो, डीएसयूचं लेक्चर नंबर, डीएसयूचं युनिट 1 आपण ऑफिशियल केलेलं आहे, आणि त्याच्या नोट्स आपण सेल करत आहोत. जरी तुम्हाला त्या घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप चॅनलवरती जाऊन त्या स्कॅनरवरती पेमेंट करा. डिटेल्स जी काही असेल तुमची, जे काही व्हॉट्सअप चॅनल वरती मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून तुम्ही त्या नोट्स परचेस करू शकता. आणि या नोट्सचा रिलेटेड सुद्धा अपडेट त्याच व्हॉट्सअप चॅनल वरती येणार आहे, आणि तसंच तुम्हाला पेमेंट करायची असणार आहे या नोट्ससाठी बी. पण या नोट्स मी आताच तुम्हाला देणार नाही, ही नोट्स शिकून झाल्यावर, हा युनिट शिकून झाल्यावर जेव्हा मी ऑफिशियल करेन तेव्हाच तुम्हाला या नोट्स भेटतील. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.